महादेव भट्टांच्या घरी होणारा अवमान, मुदगल शास्त्रींच्या घरी मिळालेली वागणूक किंवा मुदगल शास्त्रींना द्यावी लागलेली वागणूक, या सगळ्याचा परिणाम ज्ञानदेवांच्या मनावर कुठेतरी खोलपणे होत होता. ज्ञानदेवांना वाटायचं, अरे आपण आपल्या अन्नातील एक घास गोग्रास म्हणून काढून ठेवतो, मुक्या जनावराला आपण घास देतो, आणि ही माणसं माणसासारखी असून सुद्धा माणसांसोबत नीट वागायला तयार नाही. बरं, त्यांच्या इच्छेखातर आपल्या वडिलांनी देहत्याग सुद्धा केला, पण तरीही यांचं समाधानच होत नाही. माणसांच्या लेकरांचेच घास माणसांना घ्यावे वाटतात, ही स्थिती त्या कोवळ्या ज्ञानदाच्या हृदयाला विदीर्ण करून जात होती. प्रत्येक वेळी सहन करायचं, पण ज्ञानदाला कोणीतरी समजावून सांगायचं आणि ज्ञानदा समजावून जायचा सुद्धा. संध्याकाळ झाली की वडिलांच्या पोथ्यांच्या पुस्तकांच्या गाठोड्याला जवळ घ्यायचं, त्यातल्या पोथ्या काढायच्या, त्या वाचायच्या. त्यातले काही श्लोक मुक्ताला शिकवायचे, सोपानाला शिकवायचे. हे सगळं करत असताना निवृत्तीदा गुरुसारखा बसून असायचा, काही चुकलं तर सांगायचा. ज्ञानदेवांचा हा नित्यकर्मच चालू होता. आजही ज्ञानदांनी गीता काढली आणि गीतेतले श्लोक मुक्ताईला शिकवायला सुरुवात केली. नुसता श्लोक पाठ करून नाही घ्यायचा. पाठांतराची विद्या बहुतेकांना अवगत असते. पाठ करून घेतलं की संपलं काम, असं नसतं. त्याचा अर्थ सुद्धा समजून घेतला पाहिजे. काय येते कळलं पाहिजे, कारण त्यात काय आहे हे कळल्याशिवाय ज्ञान कसं बरं मिळणार. आपली अडचण तर अशी आहे ना, की आम्हाला अधिकाधिक सोपं करून सांगत जावं लागतं. आणि माऊली, ज्यांना नंतर माऊली म्हटलं गेलं, माऊली का म्हटलं गेलं, तर मायेच्या प्रेमाने, आईच्या प्रेमाने ते समजावून सांगायचे. मुक्ताईला गीता आणि अर्थ समजावून सांगता सांगता रोजच नवनवीन प्रत्यय मुक्ताईला येत होता. मुक्ताईने खूप छान सांगितलं. मला वाटतं हा संवाद त्या दोघांच्या मधला आपण नीट समजून घेणं आवश्यक आहे. भक्ती काय असते हे आपल्या लक्षातच येईल. ज्ञानदांनी गीता समोर ठेवून एक एक श्लोक मुक्तेला सांगायला सुरुवात केली. अगदी मुक्ता शांतपणे बसून हे सगळं ऐकत होती, समजून घेत होती, सोपानही समजून घेत होते. आणि तेवढ्यात मुक्ता भान हरवून ऐकता ऐकता ज्ञानदाला म्हणाली, ज्ञानदा, किती गोड सांगतोस रे तू. प्रत्येक वेळी तुझ्या सांगण्यातून ना एक वेगळाच अर्थ यातून निघत जातो. तुझ्या प्रत्येक वेळी समजावून सांगण्यातला रंगच वेगळा असतो, त्याची चवही वेगळी असते. गीता ऐकत राहावी असं वाटतं. बस, तू इतका छान बोलतोस ना की मला एक गोष्ट आठवते. आता लहान मुक्ता तिची उदाहरणं कोणती देणार आहे बघा. ती म्हणते, तुला आठवतंय ज्ञानदा? काय ग मुक्ते? आळंदीच्या आजीनी मला एक झुंबरातला लोलक दिला होता, काचेचा. हो, आठवतंय ना ग? त्या लोलकाला जवळपास 7-8 कंगोरे आहेत. हो, मी खेळता खेळताना त्या लोलकाला सूर्याच्या प्रकाशात घेऊन जाते, आणि मग जी काही मज्जा येते ना, कशी मजा येते ग मुक्ते? अरे, ते सूर्याच्या प्रकाशाकडे असं पकडलं ना की त्यातून सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसायला लागतं, वेगवेगळी रंग दिसायला लागतात, आणि त्या रंग बघताना मजा येते. मग त्याचं इथे काय मुक्ते? दादा, तू जेव्हा गीता उलगडून सांगायला लागतोस ना, तेव्हा मला त्या लोलकासारखा वाटतोस. ज्ञानाच्या ज्ञानसूर्याची किरणे तुझ्यातून बाहेर पडतात आणि सप्तरंगी इंद्रधनुष्य तयार होत आहे ज्ञानाचं. वेगवेगळे रंगच दिसायला लागतात मला, आणि खूप मोहक दृश्य असतं रे ज्ञानदा. ज्ञानदा हसतात. मुक्ते, त्याचं काय आहे? तू मन लावून ऐकतेस ना, म्हणून ते तुला खूप छान वाटतं, आणि त्या लोलकाच्या सारखं वाटतं, त्या इंद्रधनुष्याच्या सारखं वाटतं. असेल कदाचित तसं. मुक्तेचा हा हुंकार आणि ज्ञानदाचं सांगत जाणं चालूच आहे.
पुन्हा एकदा गीतेतल्या श्लोकांना ज्ञानदानी उच्चारावं, त्याचा अर्थ सांगावा आणि मुक्त्याने तो जाणून घ्यावा. मंडळी, या प्रसंगातून मला एक गोष्ट उमजत होती. सांगणारा लोलकाच्या सारखा असेल, तो चांगलं सांगेल, त्याच्याकडे ज्ञान असेल. ऐकणारा मन लावून ऐकत असेल तर, तल्लीन होऊन ऐकत असेल तर. जेव्हा आपण तल्लीन होऊन ऐकतो ना, तेव्हा त्यातली रंग दिसायला लागतात, तेव्हा त्यातलं माधुर्य दिसायला लागतं. छानशी गोळी तुमच्या जिभेवर ठेवली आहे आणि त्या गोळीचा गोडवा, त्याचा आंबूसपणा, त्याचा गोडवा जिभेवर रेंगाळण्याआधीच गिळून टाकून पाणी पिलं तर शरीरातली साखर वाढेल, तोंडात गोडवा येणार नाही. शरीरातली साखर वाढेल, तोंडात गोडवा येईल का? नाही येणार. मग गोळीचा गोडवा जाणवायचा असेल तर काय केलं पाहिजे? गोळी मन लावून चोखली पाहिजे. आणि जेव्हा त्या गोळीचा तो गोडपणा, तो आंबूसपणा आपल्या तोंडामध्ये रेंगाळायला लागतो, तेव्हा तोंड गोड पडतं. गिळून मिळणार आहे का? नाही. समजा तुम्हाला खूप तहान लागली आहे, खूप तहान लागली आहे, आणि मी तुमच्या गळ्यात ते नरसाळं टाकलं आणि सरळ गटा 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 पाणी त्यातून 1-2 लिटर पाणी एकदाच तुमच्या पोटात टाकून दिलं. तहान लागली ना, पी. आता तहान लागली आहे, मी 2 लिटर पाणी टाकलंय तोंडामध्ये, थेट नरसाळं टाकून नरड्यातून आतमध्ये. तहान भागणार आहे का? नाही. का नाही भागणार? तहान लागली आहे ही शरीराची पाण्याची गरज आहे. ती शरीराने सांगितली आहे तोंडाला, तोंडात ते पाणी पडायला हवं, जिभेने ते आत ढकलायला हवं, गळ्याने ते गिळायला हवं, आणि मग तहान भागते. जे पोटाची पाण्याची गरज, शरीराची पाण्याची गरज ही तोंडावाटेच दूर होते. ते आम्हाला पाणी पिता आलं पाहिजे. पाणी पिणं त्याला म्हणतात. पाणी ओतणं म्हणजे तहान भागवणं नाही. तसं ज्ञानाचं आहे. ज्ञान समजवायचं असेल, समजायचं असेल, कळून घ्यायचं असेल, त्यातलं सौंदर्य समजून घ्यायचं असेल ना, तर तल्लीन व्हायला हवं. आणि ते तल्लीन व्हायचं असेल ना, तर त्यासाठी मुक्त असायला हवं. विचार करा, छान माठातलं पाणी तुम्हाला थंड मिळालंय, खूप तहान लागली आहे, तुम्ही निवांत बसलाय झाडाच्या सावलीत, कर्कश ऊन आहे बाजूला, थंडगार सावली आहे, त्या सावलीत माठ ठेवलाय आणि तुम्ही त्या माठातलं पाणी ग्लासात घेतलंय, पेल्यात ओतलंय आणि प्यायला लागता. त्यावेळेला आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव तुमच्या मनामध्ये असते का? नाही. पाणी पिताना तल्लीन झालेले असता आणि म्हणून सगळ्या विचारातून मुक्त होऊन त्या पाणी पिण्यात तल्लीन होता, म्हणून त्या पाण्याची चव कळते. मग धर्माची चव कळायची असेल तर, धर्माचं सौंदर्य कळायचं असेल तर मुक्तेसारखं असलं पाहिजे. ते ज्ञान येतंय आपल्याकडे, पण सगळ्यातून मुक्त होऊन तल्लीन होऊन ते ऐकता आलं पाहिजे. आमची अडचण कुठे आहे सांगू? आम्ही कथा ऐकायला कथा वाचकाच्या समोर, कथा प्रवक्त्याच्या समोर बसतो. थोडं सांगूनच टाकतो जरा, बरं असतं. आपण कथा प्रवक्त्याच्या समोर बसतो, कथा ऐकायला लागतो, ती चिकित्सक वृत्तीने. माहिती आहे मला, सगळं माहिती आहे मला, हा पहिला भाव असतो. मग कथावाचक कथा सांगतोय, त्यात त्रुटी किती आहेत ते शोधायचा प्रयत्न करतो. नाही, बहुतेक ताटीच्या अभंगाची कथा तुम्ही सांगताय त्यानंतर घडली आहे की आधी घडली आहे? तुला काय करायचं आहे? तुला त्या ताटीच्या अभंगातलं सौंदर्य बघायचं आहे की त्याचा काळ तपासायचा आहे? काळ तपासायचा असेल ना, तर काळ 750 वर्षापूर्वीच घडून गेलाय. आता करून काय फायदा? नाही, मला वाटतं की ज्ञानेश्वरांना अन्याय करणारी माणसं भलतीच होती. तुम्ही जरा वेगळीच सांगता. अरे तुला काय करायचं आहे? तो माणूस थोडा तुझ्यावर येऊन केस करणार आहे आता की माझं नाव का घेतलं बाबा म्हणून.
थोडंच खात्रीशीर माहिती आहे आपल्याला की तोच होता का हाच होता, तुम्ही म्हणताय तोच होता, माहित आहे आपल्याला? नाही ना. नाही, रामाच्या काळात काय घडलं असावं? अरे तू तू कोण आहेस या सगळ्याची चिकित्सा करणारा बाबा? आम्ही चिकित्सक वृत्तीने बसतो, रसग्रहण करण्याच्या वृत्तीने नाही. मला जास्त माहित आहे, समोरचा चुकीचा असू शकतो, चुकीच्याला मी दुरुस्त करतो, या भावात आपण त्या अहंकाराला चाचपडत बसत असतो. आणि मोगाच आपल्याला, मला माहित आहे ना, मला माहित आहे, ज्ञान आहे आपल्याला सगळं, मला माहित आहे याचा अर्थ ज्ञान आहे असा होत नाही. त्यातलं सौंदर्य अनुभवून घ्यायचं असेल ना, तर ज्ञानदानी मुक्ताईला सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवा. ते म्हणतात, मुक्ते तू तल्लीन होऊन ऐकतेस ना, म्हणून तुला इंद्रधनुष्य दिसतं. त्या कथेत, त्या ज्ञानात तल्लीन होऊन ते ऐकायला हवं. आमची अडचण भलतीच आहे, आम्ही तल्लीन होत नाही. एक तर टल्ली झाल्याशिवाय आम्हाला जमत नाही, आणि लीन होणं आम्हाला माहीत नाही. दोन्ही अडचणी आहेत. तर या सगळ्या गोष्टीला जाणून घ्यायचं असेल, तर त्यातलं सौंदर्य समजायचं असेल ना, तर ते तल्लीन झालं पाहिजे, त्यात लीन झालं पाहिजे. आणि लीन झालं की आपोआप कळतं, आपोआप समजतं. माझं काही वेगळेपण आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये आम्ही इतके वेगळे पडून जातो, इतके वेगळे पडून जातो की त्यापासून दूरच व्हायला लागतो. हे असं झालं ना की एखाद्या छानशा स्विमिंग पूलमध्ये पोहायला जायचं आहे आणि उगाच बुडून मरू. माहिती आहे मला, पाण्यात गेलं की माणूस बुडतोच, पाण्यात गेलं की श्वास लागत नाही, हे भलतं ज्ञान जवळ. अरे सोपी गोष्ट आहे राजा, पाण्यात उतर, तुला बुडायची भीती असेल तर भोपळा बांध, भोपळा नसेल तर एखादी प्लास्टिकची कॅन बांध, बुडत नाही. छान स्विमिंग पूलमध्ये जातोय आणि बाजूला एका प्लास्टिकच्या मगाने पाणी घेऊन आंघोळ करतोय, इतका मूर्खपणा आपण करत असतो कथा ऐकताना. ते मुक्ताई करत नव्हते. तल्लीन होऊन, झोकून देऊन, त्यावर विश्वास ठेवून ती कथा ऐकत होती. म्हणून त्या कथेतलं सौंदर्य मुक्ताईला दिसत होतं. मोठ्यांची चरित्र अशी उगाच ऐकायची नसतात, चातुर्मासात सांगायच्या गोष्टीसारखी नाही आहे हो म्हणायचं. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक होती आवडती, एक होती नावडती. अरे हे हू काय आहे? हा हुंकार जो आहे ना, तो समजण्याचा असला पाहिजे. हुंकार का द्या असं सांगितलंय त्या कथेमध्ये? यासाठी म्हणायचंय की मी ऐकतोय, मला कळतंय, पण आम्ही सोपस्कार केला हो, आम्ही सोपस्कार केला. आजीनी बसून त्या व्रताची कथा सांगावी आणि आम्ही आपलं करावं. एखाद्या माकडानं हुंकार भरल्यासारखा आपण चालू असतं, आपण माकडं बनतो, आपण माणसं नाही होत. ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला सांगितलं ना, हेच सांगितलंय की कथा ऐकायची आहे, ज्ञान ऐकायचं आहे, तर माकडासारखी नका ऐकू, बोप बोप करत माणसांसारखी ऐका. त्यात सौंदर्य जाणवायला लागेल. आणि हे सौंदर्य मुक्ताई अनुभवते आहे. तिला ते लोलकातून निघणाऱ्या इंद्रधनुष्यासारखं वाटतंय. आणि हेच सौंदर्य रोज 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 मुक्ताईला ज्ञानदा आला की अनुभवता येत आहे. ज्ञानदा कुठून येतो? ज्ञानदा गावात जातो, मधुकरी मागतो, परत येतो. एकदा गावात काय झालं, लोकांनी ज्ञानदाला सांगितलं, अरे भिक्षाच मागतोयस ना, मग ओम भवती भिक्षान देही म्हणून माग की. ज्ञानदा म्हणाले, ओम भवती भिक्षान देहीचा गजर करून भिक्षा मागण्यासाठी मुंज व्हावी लागते. तुझी नाही झाली? नाही ना, संन्याशाच्या पोराला मुंज करण्याची परवानगी नसते भूदेव. ते भूदेव म्हणून फार छान बोलायचे लोकांना. गळ्यात काय तुळशीची माळ दिसतेय? हो. पंढरीचा वारकरी झालास की काय? हो, पंढरीचा वारकरी झालो. वारकरी होण्यासाठी माळ घालावी लागते, मुंज करावी लागत नाही, त्यामुळे वारकरी होणं सोपं होतं. वारकरी झालो मी. ज्ञानदेवांची उत्तरं सुद्धा टोकदार असायची आणि गोडवा असायचा बरं का त्या उत्तरात. म्हणजे एखाद्या टोकदार अनुकुचदार बाणाला
गुळाच्या ढेपेत खुपसावा आणि ते गुळ लागून सोडावा, म्हणजे गोडवाही आहे आणि टोकदारपणा पण आहे, असं दोन्ही असायचं. ज्ञानेश्वरांच्या या उत्तराने गावातल्या लोकांना बेजार व्हायचे. जे काही धान्य मिळालंय ते घरी घेऊन यावं. निवृत्तींनी आणि ज्ञानदेवांनी तोपर्यंत चूल पेटवण्याची व्यवस्था मुक्ताई आणि सोपानांनी करावी. पेटलेल्या चुलीवर निवृत्ती ज्ञानदा यांनी स्वयंपाकाला प्रारंभ करावा. तोपर्यंत जेवायला वाढण्यासाठी केळीची पानं यांनी घेऊन यावीत. ती केळीच्या पानावर जेवण करावं. जेवण झाल्यानंतर पुन्हा ज्ञानदा पुस्तक काढतो. त्या पुस्तकातून काही कथा मुक्ताईला सांगतो. मुक्ताई खुश होते, ज्ञान मिळतं आणि मग असंच रोज त्यांचं आयुष्य चालू. पण या रोजच्या आयुष्यात एक खंत मात्र होती. ती खंत म्हणजे रोज गावात गेल्यावर मिळणारी लोकांची वागणूक. याला ज्ञानदा मात्र कंटाळलेले होते, इतके की कधी कधी नको वाटायचं हे सगळं.